मुंबईच्या दादर भागातील मोठ्या डौलाने उभा राहिलेला हा कोहिनूर स्क्वेअर टॉवर. पण एक काळ होता या जागेवर उभी होती कोहिनूर मिल, जिच्यावर शेकडो मराठी कामगारांची कुटुंब अवलंबून होती. मुंबईतल्या गिरणी संपात कोहिनूर मिलचीही वाताहत झाली. शेकडो कामगार बेघर झाले. अनेकांचं मुंबईतलं हक्काचं घर गेलं आणि मिल बंद पडली. पुढे 2005 साली या मिलच्या भूखंडाचा लिलाव झाला. हा भूखंड विकत घेणाऱ्या मालकांपैकी एका मालकाचं नाव होतं राज ठाकरे. राजसाहेब, कोहिनूर मिलच्या जागेवर तुम्हाला कमर्शियल टॉवरच का बांधावासा वाटला? तिकडे मिलच्या कामगारांना तुम्हाला घर देता आलं असतं, पण तुम्ही तसं केलं नाहीत. म्हणूनच कोहिनूर मिलचा मराठी माणूस मुंबई बाहेर कल्याण डोंबिवलीला गेला. या व्यवहारात राजसाहेब तुम्हाला बक्कळ नफा झाला. तुम्हाला कोहिनूर मिळाला, पण इथल्या कामगारांच्या पदरात गारगोट्याच पडल्या. म्हणूनच आमचा प्रश्न आहे राजसाहेब, तुम्हाला सांगा ना, काय केलं तुम्ही मराठी माणसासाठी की ज्यामुळे आम्ही तुम्हाला मतं द्यायची? शिवसेनेत असताना तुम्ही मराठी माणसाच्या रोजगार उद्योगधंद्यासाठी शिवउद्योग सेना काढली. त्याचा किती लोकांना फायदा झाला? मराठी माणसाच्या मनात भीती निर्माण करून राजसाहेब प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा कार्यभाग साधत आलात. पण तुमच्या या भयनाट्यात भरडला गेला इकडचा मराठी माणूस. आज तुमचं राजकीय अस्तित्व संपण्याच्या वाटेवर असताना तुम्हाला मराठी माणसाची आठवण झाली आहे. पण लक्षात ठेवा, तुमची सगळी कर्म या मराठी माणसाच्या लक्षात आहेत.